नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। आज खूप दिवसातून मोठा ब्लॉग येतोय, कारण नॉर्मली मी शॉर्टच व्हिडिओ बनवते। आज म्हटलं चला मोठा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करावा। आज जाऊ उद्या जाऊ म्हणत ना आज मी सासरी निघाले होते। तसं तर बाळाला 1.5 महिन्याचा डोस दिला होता आपला, त्याच्यानंतर त्याला थोडासा ताप आला, त्यामुळे मी थांबले होते। 2 महिने इथे राहिल्यानंतर आता परत जाताना मला पण खूप भरून येत होतं, पण मी रडले तर मम्मी पप्पाला खूप वाईट वाटेल म्हणून मी रडत नव्हते। एरवी ते घरी दोघंच असतात, त्यामुळे ना आम्ही गेल्यामुळे घर 2 महिने झालं भरल्यासारखं असायचं। मी सासरी जाणार आहे म्हणून ना आजी पण आली होती, मग सासरीकडून शिदोरी पण आली होती, ती शिदोरी पण सोडायची होती, त्यासाठी सर्वांना हळदी कुंकाला बोलवलं होतं। काकीने शिदोरी तर सोडली, त्याच्यानंतर म्हटलं मम्मीची ओटी भरून घ्यावी। आता मम्मीची ओटी तर मी भरते, पण खरं सांगायचं झालं तर एवढ्या 2 महिन्यात ना मम्मीनं मला एकदम तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले, मला आणि बाळाला। नाश्ता वेळच्या वेळी, जेवण वेळच्या वेळी, कधीच टाइम हलू दिला। बाळ पण ना नेहमीच जेवायला बसलं ना मगच रडायला चालू करायचं, मग ती म्हणायची आधी तू जेवून घे, तुझ्यानंतर परत मी जेवते, आणि तोपर्यंत ती जेवायची थांबायची। आधी मी जेवून घ्यायची, नंतर मात्र मम्मी जेवण करायची। तसं बाळ जास्त दमवत नव्हतं, पण जेव्हा डोस देऊन आणला ना बाळाला, त्या दिवशी ते रात्री खूप रडत होतं, तेव्हा पण आधी तू झोपून घे आणि मग मी बाळाला घेऊन बसते। तसं तर त्यांना शेतातली खूप कामं असायची, जनावरांची कामं असायची, तरी पण रात्रीची जागरण करायची माझ्यासोबत। जेव्हा आपण माहेरी असतो ना तेव्हा मम्मीच्या जीवावर, आईच्या जीवावर खरं तर आपण खूप बिनधास्त असतो। कधी चिडचिड झाली, काय वाटलं तर मम्मी समजून घ्यायची। आई वडिलांनी इतकं निस्वार्थ प्रेम ना या जगात आपल्यावर कोणीच करत नसतं। एकदम तळ हाताच्या फोडाप्रमाणे त्यांनी मला जपलं होतं इथं। त्याच्यानंतर आणलेली सगळी शिदोरी वाटून घेतली वहिनींनी। तसं बघायचं तर आज सकाळपासून माझी सामान बांधायची तयारी होती, सामान तर पूर्ण रिकामी झाली होती रूम। थोडं थोडं करत माझं बरंचसं सामान वाढलं होतं, आणि 5-6ची वेळ होती ना, त्यामुळे सगळ्यांचं धारा काढायचा टाइम झाला होता, त्यामुळे वस्तीवरच्या तेवढ्याच 5 जणी आम्ही बोलवल्या आणि तेवढंच हळदी कुंकू करून घेतलं। शिदोरी वाटून झाल्यानंतर मात्र मी आईची पण ओटी भरली। आई म्हणजे ही माझी आजी, जी माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये पण होती। आई पण काय करायची, सारखी अधूनमधून येऊन जायची, 2-4 दिवस राहायची, परत तिकडे 2-4 दिवस राहायची, परत अजून इकडे यायची 2-4 दिवस। सध्या मी आईची फक्त ओटी ना ब्लाऊज पीसने भरली, कारण मला लुगड्यामधलं जास्त काही समजत नाही। आईला म्हणलं तूच जाऊन घे लुगडं तुला। आणि आईचं वय जर झालं असेल ना, खूप काटक आहे आणि खूप कष्टाळू आहे बरं का अजून पण। तसं बघायला गेलं ना आपलं बाळ खूप नशीबवान आहे, कारण आई बाळाला आंघोळ घालायची, आई जेव्हा इकडे असायची तेव्हा, म्हणजे बाळ पणजीकडून आंघोळ करून घेत होतं त्याच्या। शिदोरी तशी सासरून बुंदीचे लाडू, पेढे आणि केळी दिली होते। आता रिटर्न जाताना पण मला आपल्याकडून ना माहेरून बुंदीचे लाडूची शिदोरी दिली होती। मी शिदोरी पॅक करत होती सगळ्यांना चहा दिल्यानंतर, मग तोपर्यंत आयुष मात्र सगळ्या जनावरांना भेटून घेत होता, कारण तो सगळ्या जनावरांसोबत खूप कनेक्ट झाला होता। तर मी तुम्हाला पाणी दाखवते माझी, माझी पाणी। आयुष रोज या पाडीला दूध पाजायचा, आणि आता तो म्हणत होता की जाताना हिला घेऊन जाऊ म्हणून। मग ह्याच्या डोक्यात होतं की मोण्याला आणि पाडीला घेऊन जायचं, एक गाय पण घेऊन जायची पुण्याला, तिला चारा पण घेऊन जायचा, आणि मी रोज तिचं दूध काढणार, असं त्याला असं तो म्हणायचा सारखा। मी तर आता गेलेली मुलगी बनणार, तर माझी कुंभा पुण्याला घेऊन जाणार। बघा वयचं कानच नाही, कुठं तिथं बघा, तिथं बघायचं बाय, मी चालू बाय बाय, मी चालू बाय बाय। आता अहो आम्हाला घ्यायला आल्यामुळे ना आयुष सगळ्यांचा निरोप घेत होता बरं का, सगळ्या जनावरांचा, कारण ह्याला माहित होतं की आता ह्यांनी न्यायला आले, थोड्या वेळातच आम्ही निघणार होतो। आणि या पाडीसोबत मी पण कनेक्टेड आहे, आपलं बाळ झाल्यानंतर 2-4 दिवसांनीच ही जन्मली होती, त्याच्यामुळे मला पण ही खूप आवडते बरं का। मी बाय बाय, मी चालू काय मग
आता जाण्याचा टाईमच्या वेळेसच धारा झाल्या होत्या, दूध काढायचा का टाइम होता. मग आता या पाडीला दूध पण पाजायचा टाइम होता. चल म्हणलं जायच्या आधी शेवटचं दूध पाजून घेऊ. त्याचं आपलं पाडीला दूध पाजायचं चालू होतं. तोपर्यंत माझ्या आत राहिलेलं थोडंफार सामान जे आहेत ना ते बॅगेत भरायचं चालू होतं. अर्ध्याने मी बॅगा सगळ्या बाहेर नेऊन ठेवल्या होत्या. जे राहिलेलं थोडंफार होतं ना ते पण भरून घेतलं. थोडं थोडं म्हणत ना खूप सामान वाढलं होतं आमचं. एवढ्या बॅगा वाढल्या होत्या आमच्या. आता आहो न्यायला आले होते त्यामुळे गाडी पण आली होती. त्या गाडीमध्ये सगळ्या बॅगा ठेवायचं चालू होतं. इथं आपला मोन्या मात्र आहोंकडनं लाड करून घेत होता. त्याला यांना पण मोन्या खूप आवडतो आणि मोन्याला पण हे आले की मोन्याला असं वाटतं की फक्त ह्यांनी त्याला गोंजारत राहावं. आता एक एक करून ना सगळ्यांनी म्हणून आपलं बॅग सामान तर भरलं. छोटी गाडी होती त्यात सामान पण बसत नव्हतं. कसं तर ऍडजस्ट करत सगळं सामान भरलं. एक एक करून ना सगळं सामान गाडीमध्ये भरलं होतं. आता जाण्याची वेळ आली होती. जाण्याआधी मम्मीने माझी ओटी भरली आणि परवाची जोडवी माझ्यासाठी घेतली होती ना मम्मी पप्पांनी. ते जोडवे पण माझ्या हातात दिले हळदी कुंकू लावून. आता निघालीच आहे, अधिक महिना आहे, हे जोडवे घालूनच जा असं म्हणणं होतं तिचं. म्हणून म्हटलं चला आता जोडवे घालून घेतले आधी आणि मग निघावं म्हटलं. आता सगळ्यात आधी ना मी जोडवी घालून घेतली आणि मग नंतर मात्र ओटी भरली मम्मीनं. ओटी भरून झाल्यानंतर ना सर्वांच्या पाया पडून घेतले. तुळशीच्या पण पाया पडले, देवघरात पण पाया पडले आणि महत्वाचं म्हणजे आहोंच्या पण पाया पडले. तर मी जाणार म्हणून ना आमची ही चिल्लर पार्टी पण खूप उदास होती बरं का. म्हणजे हे माझे दोघं भाचा आणि बाचे. आणि मी गेल्यानंतर मला मम्मीचा फोन आला की ते खूप रडत होते म्हणून. हे दोघं माझी भाचाभाची. जेव्हा पण मी येणार आहे त्यांना कळतं ना तेव्हा ते वाट बघत बसलेले असतात. आता मी जाते, आयुष पण माझ्यासोबत जातो. इकडून तिकडून यायचे, बाळाला खेळवायचे. आता बाळ पण निघाले त्यामुळे त्यांनी पण खूप छोटंसं तोंड केलं होतं. आता गाडीत बसून निघाले होते. पप्पांचे डोळे पण भरून आले होते कारण ते नजरेला नजरच देत होते नव्हते. ते लांब तिकडे जाऊन उभा राहिले होते आणि पप्पांचं पण लक्ष असायचं कारण कधी मी थकल्यासारखी दिसत असली किंवा डोळ्याखाली काळं जर आले असलं तर म्हणायचं आज तू थकल्यासारखी दिसते, ठीक आहेस ना तू, का जायचं डॉक्टरकडे. त्यामुळे पप्पांना सोडून जाताना पण मला खूप वाईट वाटत होतं, रडायलाच येत होतं खरं तर. आणि त्याच्यानंतर काय आम्ही निघालो. त्याच्यानंतर थोडा थोडा अंधार होत होता. आम्ही घरी पोहोचलो आणि बाळाचं आपल्या ना खूप छान वेलकम केलं होतं घरच्यांनी आपल्या. तो जो व्हिडिओ असणार आहे, तो जो व्लॉग असणार आहे, पल्लवीज डेली व्लॉग, आपलं जे दुसरं चॅनल आहे त्या चॅनलवरती दिसणार आहे तुम्हाला. बाळाच्या वेलकमची तयारी तर ना बाळाच्या मोठ्या आईनं खूप जोरात केली होती बरं का. तो व्हिडिओ त्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा.